आणि आता जिम करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही बॉडी बिल्डिंगसाठी अति प्रमाणात व्यायाम करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे, कारण बॉडी बनवण्याचा नाद एका तरुणाच्या चांगलंच अंगलट आलाय। नेमकं काय घडलंय तरुणासोबत पाहूयात। जिमचा नाद जीवन बर्बाद। अति व्यायाम केला, तरुणाच्या अंगलट आला। नागपूरच्या तरुणासोबत काय घडलं? हा अंथरुणाला खेळलेला आहे 23 वर्षीय ओम भोयर। बॉडी बनवण्याचा नाद या तरुणाच्या अंगलट आलाय। ऐन परीक्षेच्या काळात रात्रभर जागरण, अभ्यासाचा ताण असतानाही जिम मध्ये वजन उचलण्याच्या चुकीमुळे जीवन बर्बाद होता होता वाचलं। कारण या 23 वर्षीय तरुणाला अति व्यायाम केल्यानं पॅरालिसिसचा झटका आला। मात्र त्याची आई नर्स असल्यानं तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं आणि मोठा धोका टळला। आई म्हणून विचार केला, पण नंतर मग मी ते सगळं बाजूला ठेवलं आणि मग लगेच आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो। म्हणजे ती पायातनं नळी टाकून ते म्हणजे ब्रेनला जो हे असतात ना ते काढल्या जातात आणि ही म्हणजे एकदम रेअर केस आहे आणि ही सगळ्यांना नाही माहिती। जसं आता आपल्या हार्टला प्रॉब्लेम झाला, हार्ट अटॅक झाला की सगळेजण बायपास करतात, प्लास्टिक करतात, पण मेंदूला जर असे काही आजार झाले तर लोक दुर्लक्ष करतात। खरं तर अभ्यासाचा ताण, रात्र रात्र जागरण, अति प्रमाणात व्यायाम यामुळे मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचं आढळून आलं। डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्यानं तरुणाचा जीव वाचला। त्यामुळेच डॉक्टरांनी जिम मध्ये जाणाऱ्या तरुणांना ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच जिम करण्याचा सल्ला दिलाय। तो 2 दिवस आधी जिम मध्ये गेला आणि त्यांनी स्ट्रेनर्स एक्सरसाइज केली। 2 दिवसानंतर त्याला हेडेक व्हायला लागलं आणि त्यांच्या 10 एप्रिलला तो सडन कोमामध्ये आमच्याकडे आला। MRI मध्ये आम्हाला ब्रेनमध्ये डॅमेज आढळले, त्याला इन्फार्क्ट्स म्हणतात आणि तुरंत आम्ही त्याला अँजिओग्राफीसाठी घेतलं कॅथलॅबमध्ये। अँजिओग्राफीमध्ये ब्लड वेसल ब्लॉक होती, त्याच्यात क्लॉट तयार झाला होता रक्तवाहिनीमध्ये। तो क्लॉट आम्ही स्टेंट आणि सक्शन पंपच्या माध्यमाने बाहेर काढला। म्हणजे जो पेशंट व्हेंटिलेटरवर होता तो हळूहळू चालत आम्ही त्याला घरी पाठवलं 12 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर। खरं तर अनेकदा तरुणांना जिम मध्ये चक्कर येणं, हार्ट अटॅक येण्याचे प्रकार घडत आहेत। तसाच प्रकार नागपूरमध्ये घडला। मात्र तरुणाच्या आईनं वेळेत रुग्णालयात दाखल केल्यानं तरुणाचा जीव वाचला। यातून जिमला जाणाऱ्या तरुणांनी धडा घेण्याची गरज आहे। पराग ढोबळे, साम टीव्ही, नागपूर।